वर्षाच्या या पवित्र क्षणी आपण सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी नमन करूया. त्यांच्या पवित्र संदेशातून आपल्या आयुष्याला दिशा देऊया, योग्य मार्ग दाखवूया. एका शांत आणि पवित्र मंदिराच्या दृश्यी, मंदिरात दिव्यांचा प्रकाश आणि घंटानाद, भक्तगण शांततेत बसून प्रार्थना करत आहेत. सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी नमन करून आपण नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा पवित्र संदेश ऐकूया. हा संदेश आहे आपल्या आयुष्याला दिशा देणारा, आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, जो आपला अंतःकरण स्वच्छ ठेवतो त्याला कोणत्याही संकटाने घाबरायचं कारण नाही. नव्या वर्षात हीच शिकवण आपण स्वीकारूया. मनामध्ये भीती काढून टाकू आणि फक्त श्रद्धेचा दीप लावू. जय. एक भक्त श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर डोळे मिटून प्रार्थना करत आहे. त्याच्या चेहऱ्यावर शांतता आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात, ध्येय ठरवा आणि त्या दिशेने पावलं टाका. देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे. हे नववर्ष म्हणजे संधी आहे, नव्या स्वप्नांसाठी, नव्या उद्दिष्टांसाठी. मागच्या विसरून नव्या उमेदीने सुरू करू. एक कुटुंब एकत्र बसून आनंदाने शुभेच्छा देत आहे. घरात आनंदाचे वातावरण आहे. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणींमध्ये माणसामधील प्रेमाच्या महत्वाचा उल्लेख आहे. ते म्हणायचे, माणसांची साथ हीच खरी संपत्ती आहे. या नववर्षात आपण आपल्या नात्यामध्ये अधिक प्रेम, आदर आणि समजूत आणूया. सूर्योदयाच्या प्रकाशात एका लहानशा गावातले लोक नवीन दिवसाची सुरुवात करत आहेत. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक नवीन दिवस म्हणजे परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. त्याला मेहनतीने, श्रद्धेने आणि समाधानाने जगा. या वर्षात आपण हेच करायचं. प्रत्येक दिवसाचं स्वागत आनंदाने आणि कृतज्ञतेने करायचं.